तेलामध्ये न हसणारे न फसणारे आणि आतून एकदम कुरकुरीत एकदम जाळीदार अशी मस्त गुळाची अनारसे या ठिकाणी रेडी झाली आहेत। तुम्ही बघू शकाल खूप छान अप्रतिम याला जाळी आली आणि हाताने मोडते तर बघा इझिली मोडून जातोय। एकदम खुसखुशीत हा अनारसा बनलाय, कुठेच पीठ राहिलेलं नाहीये। एकदम तोंडात टाकताच याचा कुडुम कुडुम असा आवाज येणार। तर बघा अशा अनारसे बनवण्यासाठी मी ना या ठिकाणी अर्धा किलो जाड तांदूळ जो जुना राशनचाच यूज केला आहे। तर राशनच्या तांदळाने जे अनारसे बनतात ना ते खूप छान बनतात। तर अर्धा किलो तांदूळ घेतले, त्याला छान स्वच्छ निवडून घेतले आणि आता मस्त आपल्याला 4 ते 5 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण की जो राशनचा तांदूळ असतो ना त्याच्यात खूप कचरं असतं। तुम्ही बघू शकाल बघा मी गाळल्यानंतर सुद्धा वरती कचरं दिसतंय, म्हणून 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचा। आणि अनारशाची जी प्रोसेस असेल ना ती फक्त एवढीच असते की तांदूळ भिजत घालायचा आणि ते दळून मुरत घालायचे। बाकी करायला तर खूप इझी असतात अनारसे आणि खायला सुद्धा खूप इझी असतात। जसं तळला ना तसा लगेच एक एक उचलला जातो। तर असं या ठिकाणी बघा माझे छान असे 4 ते 5 पाण्याने मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि झाकून आपल्याला दुसऱ्या दिवशी याचं पाणी बदलायचं आहे। अशी प्रोसेस सलग 3 दिवस करायची। धुवून घ्यायचं परत पाणी बदलून घ्यायचं। दुसऱ्या दिवशी बघा मी या ठिकाणी पाणी बदलून घेते आणि वरून परत चांगलं पाणी टाकून झाकून देते। दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तसंच केलं, म्हणजे टाकलेला एक दिवस, त्यानंतर दुसरा, लगेच तिसरा आणि चौथ्या दिवशी बघा या ठिकाणी चौथ्या दिवशी मी उपसून घेतला, स्वच्छ धुवून घेतला आणि एका याच्या कॉटनच्या फडक्यावर पसरवत फॅन खाली ठेवलं। उन्हात वगैरे टाकायची अजिबात गरज नाही। जे आपल्या अनारसाचे तांदूळ असताना त्यांना फॅन खाली सुकवायचं असतं। तर या ठिकाणी मी मोजून अर्धा तास त्यांना फॅन खाली ठेवलं होतं आणि थोडा मोकळा पसरवला, दाट नाही पसरवला। जेवढा मोकळा पसरवला तेवढा लवकर सुकतो। या ठिकाणी बघा 15 मिनिटांनंतर छान असं त्याचं पाणी तुटलं होतं, म्हणजे थोडंफार मॉइश्चर होतं तांदळात पण जास्त नव्हतं। आपल्याला असाच पद्धतीचा तांदूळ हवा होता। आता याला मिक्सरला घालून छान असं बारीक पूड करून घ्यायची आणि माझ्याकडे ना बारीक चाळण आहे, त्याच्यानेच मी हा तांदूळची पिठी गाळून घेते आणि जेवढा आपण छान गाळणार ना तेवढा आपला अनारसा खूप छान होणार। जाडसर नको आपल्याला, एकदम बारीक फाईन आपल्याला याची पिठी हवी आहे। या ठिकाणी बघा वरती थोडीशी तांदळाची कणी असते ना तर ती तांदूळ दळताना त्यात ॲड करायची आणि दळून घ्यायचं। छान असं आपलं पीठ बारीक दळलं गेले। तर या ठिकाणी ना मी एका वाटीने ही पीठ मोजून घेते, कारण की गुळाचं प्रमाण तांदळावर अजिबात ठरवायचं आणि पिठावर ठरवायचं पीठ किती भरलं ते। तर या ठिकाणी बघा माझं 2 फुल वाटी पीठ आणि 1 सपाट वाटी पीठ भरलं होतं। त्यासाठी मी फुल वाटीभर या ठिकाणी गूळ यूज केला आणि गुळात छान असं कट करून घेतलंय। आता सर्व पिठात आपण हा गूळ मिक्स करून द्यायचं आणि गूळ ना या ठिकाणी थोडासा असा जो चिकट असतो ना तो गूळ यूज करायचा, म्हणजे त्याचं लवकर पाणी होतं आणि पीठसुद्धा एकसारखं येतं। तर या ठिकाणी बघा मी मिक्सरला गूळ मिक्स केल्यानंतर परत फिरवून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल पीठ आत्तापासूनच एकदम छान झालं आहे। आत्ता जरी अनारसे केले ना तरी चालतील असं आपलं पीठ बनलं आहे। अजिबात दूध केळी टाकायची गरज नाही नंतरून, नाहीतर काही जण काय करतात पीठ मुरल्यानंतर याच्यात थोडंसं दूध टाकता आणि मग पीठ परत मळता आणि मग अनारसे करायला घेतात। तसं आपलं पीठ नाही, एकदम छान बनलं आहे। बघा मी सर्व मिश्रण दळून घेतलं मिक्सरला आणि तुम्ही बघू शकाल किती छान आपला गोळा तयार झाला आहे। अजिबात त्याला असं कोरडापणा कुठेच नाही आहे। तर आता जरी अनारसे केले तरी चालतील। तर आता याला मी एका भांड्यात घालून मुरत ठेवते 2 दिवस। 2 दिवसानंतर आपलं पीठ छान मुरलं आहे आणि फुललं आहे सुद्धा। तुम्ही बघू शकाल आतमध्ये पिठामध्ये जाळी तयार होते। तर या ठिकाणी आता मी पीठ काढून घेते आणि याचा छान असा गोल अनारसा बनवते। फक्त अनारसा बनवण्यात तांदूळ मुरवत घालायचे, म्हणजे भिजत घालायचे, नंतर पीठ तयार करायचं, त्याला मुरवायला एवढा 8 दिवसाची प्रोसेस असते। नंतर बाकी मग अनारसे बनवणं एकदम सोपं आहे। बघा पोळपाटावर थोडीशी मी खसखस टाकली आहे आणि त्याच्यावर आपल्या हातात गोळा घेऊन छान असं त्याला थापून घ्यायचं आणि अनारसा ना जेवढा मीडियम राहिला ना, म्हणजे जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको, मीडियम थापायचा। मीडियम जर थापला ना तर जाळी खूप छान पडते। तर या ठिकाणी बघा मस्त दोघी मोठाच्या साह्याने आपल्याला अनारसा थापून घ्यायचा आहे आणि थापताना तुम्ही थोडंसं तूपसुद्धा हाताला लावू शकता चिटकत असेल तर। तर या ठिकाणी बघा मस्त थापून घेतला आहे आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवून दिले मी दुसऱ्या साईडला। त्याच पद्धतीने मी दुसरा अनारसासुद्धा तुम्हाला थापून दाखवते। तर थोडीशी खसखस टाकायची आणि 2 बोटांच्या साह्याने त्याला मस्त गोल गोल फिरवत
बनवायचा. अगदी लहान मुलंसुद्धा बनवू शकतील अनारसा, इतकं सोपं आहे. तर या ठिकाणी मी जास्त मोठे नाही, जास्त छोटे नाही, मीडियम साईजचे अनारसे बनवत आहेत. तर या ठिकाणी तेलसुद्धा छान तापलं आहे आपल्याला आणि गॅसची हीट कमीच ठेवायची, मोठ्या गॅसवर तळायचं नाही. आणि आता बघा अनारसा तेलात सोडल्यानंतर त्याला ना पळीने आपण वरून तेल लावायचं, कारण की आपण अनारशाची एकच साईड भाजणार आहोत, म्हणजे तळणार आहोत. तर त्यामुळे जी खसखस लावलेली बाजू असते ती वरती करायची आणि खालची बाजू खाली करायची आणि पळीने त्याला तेल असं वरून टाकत राहायचं, म्हणजे जेणेकरून वरतीसुद्धा त्याला एकसारखा कलर येतो आणि अनारसा ना थोडासा लालसर रंगावर तळलेला छान दिसतो आणि खायलासुद्धा खूप भारी लागतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल खूप छान आपला अनारसा तयार झाला आहे. अजिबात तेलात हसला नाही आहे, म्हणजे असा फुटला नाही आहे. एकसारख्या रंगावर आपले अनारसे या ठिकाणी तयार होत आहेत आणि गुळामुळे कलर खूप भारी येतो अनारशांना. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल जाळीसुद्धा खूप अप्रतिम पडते बरं का. आणि जसं जसं हे पीठ मुरेल ना तशी तशी आपल्या अनारशांना जाळीसुद्धा खूप छान येणार आहेत. तर दुसरासुद्धा अनारसा मी तसंच पळीने तेल टाकत तळून घेते. आणि अनारसा तळताना जास्त तेलसुद्धा नाही घ्यायचं, कारण की आपल्याला जास्त अनारशांची गर्दी करून चालणारच नाही. एकच अनारसा तळावा लागतो, नाहीतर मग एकमेकाला चिटकून जातात आणि तेलात टाकल्यावर खूप मऊ पडतात. आणि जसं जसं अनारसा तळला जातो ना तसं तसा तो थोडासा कडक होत जातो. तर या ठिकाणी दुसरासुद्धा अनारसा खूप भारी आपला तळला गेला आणि एकसारखा कलर याला आला आहे. दिवाळीच्या फराळाच्या ताटामध्ये अनारशाशिवाय शोभा नाही. जेव्हा अनारसा ठेवला जातो ना ताटामध्ये तेव्हा दिवाळीच्या फराळाची शोभा वाढते. तर या ठिकाणी बघा सर्व अनारसे मी तळून घेतले त्याच पद्धतीने आणि तुम्ही बघू शकाल किती छान अशी जाळी पडली, एकदम पोकळ खुसखुशीत. तोंडात टाकताच त्याचं असं कुरुम कुरुम आवाज येणार, म्हणजे क्रंचीनेस खूप भारी आला याला. आणि गुळाची असल्यामुळे ना आता चव खूप भारी असते, साखरपेक्षा गुळाला चव खूप भारी असते, त्यामुळे गुळाचे अनारसे आवर्जून बनवावे. तर तुम्हीसुद्धा येत्या दिवाळीत नक्कीच हे अनारसे बनवा आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका. पुन्हा आपण भेटू अशा छानच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.